खाकीचा मुखवटा घालून महामार्गावर दहशत. सातारा लातूर महामार्गावर तोतया पोलिसांची खंडणी, टोळी जेरबंद. पुसेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर पोलीस असल्याची बतावणी करून मध्यरात्री वाहन चालकांना अडवून कारवाईची भीती दाखवत जबरदस्तीने खंडणी उकळणाऱ्या तोतया पोलिसांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी थरारक कारवाईत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात 3 महिलांसह 7 जणांना अटक करण्यात आली असून 2 चारचाकी वाहने, 8 मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गोपनीय माहितीवरून रंगेहात कारवाई. सोमवार दिनांक 13 जुलै रात्री सुमारे 11:15 वाजण्याच्या सुमारास वर्धनगड हद्दीतील नायरा पेट्रोल पंपाजवळ महामार्गावर बॅरिकेटिंग करून काही जण खाकी वेशात वाहनांची तपासणी करत पैसे उकळत असल्याची गोपनीय माहिती पुसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची बोलेरो जीप दिसताच बॅरिकेटिंग जवळ उभे असलेले खाकी व खाजगी वेशातील महिला पुरुष पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून 7 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी एका महिलेने महाराष्ट्र पोलिसांचा लोगो आणि सांगली पोलीस अशी टोपी घातलेली होती. चौकशी दरम्यान हे सर्वजण पोलीस खात्यात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. याचवेळी तेथे थांबवण्यात आलेल्या 2 युवकांची चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली. आरोपींनी आम्ही पोलीस आहोत, रात्री फिरताय, कारवाई करतो, कारवाई टाळायची असेल तर 500 रुपये द्या अशी धमकी देत त्यांच्याकडून 500 रुपयांची खंडणी उकळल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. आरोपींची कबुली पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आरोपींनी पोलीस असल्याची खोटी बतावणी करून महामार्गावरील वाहन चालकांकडून खंडणी उकळत असल्याची कबुली दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून टाटा सफारी, स्ट्रॉम आणि मारुती स्विफ्ट डिझायर कार अशी 2 वाहने तसेच 2,200 रुपयांची रोकड, 8 अँड्रॉइड मोबाईल हँडसेट असा एकूण मुद्देमाल 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विकास दत्तात्रय शिंदे, वाळवा सांगली, वैभव पांडुरंग पवार, मिरज सांगली, राहुल सुनील पाटील, मिरज सांगली, केतन बाबासाहेब महाजन, मिरज सांगली, प्रियंका रणदीप नाईक, शिरोळ कोल्हापूर, प्रियंका संजय भोरे, मिरज सांगली, अरुणा दयानंद आवळे, मिरज सांगली अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींना वडूज येथील न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सर्व आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे इतर वाहनचालकांना गंडा घातला आहे का याचा तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने, हवालदार योगेश बागल, रेश्मा भोसले, अशोक सरक तसेच पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, उमेश देशमुख, दर्याबा नरळे आणि चालक तुषार बाबर यांनी ही कारवाई यशस्वी केली. महामार्गावर खाकी वर्दीचा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिकांना लुटणाऱ्या या टोळीवर झालेल्या कारवाईमुळे पुसेगाव पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत असून अशा तोतया पोलिसांविरोधात कठोर कारवाईचा इशाराच या धाडसी मोहिमेतून देण्यात आला आहे. आपल्याकडं पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वर्धनगड या ठिकाणी हायवेवरती पुसेगाव पोलिसांना अशी माहिती प्राप्त झाली की या ठिकाणी नकली पोलीस असावेत कदाचित आणि त्यांनी नाकाबंदी लावलेली आहे आणि त्या नाकाबंदीच्या आधारे ते नागरिकांना त्यांची तिथं लुटमार करत आहेत, त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. हा जो काही संशयास्पद जी काही माहिती प्राप्त झाली होती त्याच्यावरती पुसेगावचे इंचार्ज श्री खुने आणि यांच्या टीमने तात्काळ तिथं धाव घेतली. SDPO श्रीमती राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं पोहोचल्या असता त्यांच्या असं लक्षात आलं की खरोखर हे सातारा पोलीस नसून इतर कुठल्याही विभागाचेही पोलीस नाही आहेत आणि यांना पाहताच त्याच्यातले 3 लोक जे आहेत ते पळून जाण्याच्या तयारीत दिसले, ते पळायला लागले. त्यातल्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांचे व्हॉट्सअप चेक करण्यात आले, त्यांचं त्या ठिकाणीच त्यांचं इंट्रोगेशन करण्यात आलं, त्यांची विचारपूस करण्यात आली आणि त्या अंती असं निदर्शनास आलं की सांगली कोल्हापूरचे राहणारे हे सगळे जे आहेत मंडळी, हे आरोपी, तर या सगळ्यांनी पोलिसांची वेशभूषा केलेली, खाकी पॅन्ट नवीन शिवून घेतलेले, त्याच्या पावत्या देखील आपल्याला सापडल्या, काळ्या रंगाचे शूज जे पोलीस अंमलदार घालतात, खाकी रंगाचे शूज, ब्राऊन कलरचे शूज जे अधिकारी घालतात. प्रत्येकाने आपापला रोल जो आहे तो रोल डिफाईंड ठेवलेला होता आणि हे सगळं असताना सांगली पोलीसची कॅप एक ती त्यांनी वापरात घेतली होती जेणेकरून पोलीस असावं असं खात्रीशीररित्या लोकांना वाटावं
आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता वारी ही पालखी आणि पालखीची वारी ही आता सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे. अशावेळी या सगळ्या भागामध्ये नवीन लोक जे दर्शनासाठी जात आहेत, नवीन वाहनं जी दर्शनासाठी जात आहेत, त्याच्यामध्ये वारकरी आहेत, भाविक आहेत, या सगळ्यांच्या गाड्या या ठिकाणावरनं जात असताना त्यांना अडवून, कारण जुनी जी लोक असतात जी स्थानिक आहेत यांना कल्पना असते कोण पोलीस असतात, कुठे नाकाबंदी असते, कधी असते, तर याची कल्पना असते, ओळखत असतात एकमेकांना. तर आता नवीन वर्दळ वाढल्यामुळं त्यांना टार्गेट करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं हा प्रकार ही सगळी जी आरोपी मंडळी आहेत ही सगळी त्या ठिकाणी करत होती. यांच्यावरती एका तक्रारदाराची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांचं इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. 2 वाहनं सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत आणि यांनी अजून कुठे कुठे असा प्रकार केला आहे याच्याबद्दलची अधिक माहिती घेत आहोत. सखोल चौकशी आणि तपास याच्यामध्ये चालू आहे. नाकाबंदीमध्ये काही पैसे घेतले आहेत, किती रक्कम आपण त्या सद्यस्थितीमध्ये जी तक्रार आपल्याला प्राप्त आहे, ज्या माणसाकडून ही खंडणी उकळण्यात आलेली आहे त्याच्याकडून त्यांनी कारवाई करण्याच्या नावाखाली 500 रुपये घेतलेत. परंतु यामध्ये अधिक सखोल तपासांती आपण खात्रीशीररित्या सांगू शकतो की असे किती लोकांची लुटमार आणि फसवणूक आणि खंडणी उकळण्याचा प्रकार या लोकांनी केला आहे हे आपल्याला चौकशी अंती करेल. वारीच्या जे सुरू आहे त्यामध्ये आणखी असे काही सक्रिय असू शकते. माझं नागरिकांना आव्हान आहे की तोतया पोलीस, अंती काढून घेणे, गाडीवरती कारवाई करण्याची भीती दाखवून, पावती करायचं दाखवून पैसे उकळणे किंवा हातचालाकी करणे किंवा अगदी आपण जेव्हा दर्शनाला जातो त्यावेळी आपल्या घरी घरफोडी करणे, त्यानंतर चोऱ्या करणे, तर या सगळ्या प्रकारच्या घटना ज्या आहेत या ज्यावेळी गर्दी होते, कॉंग्रिगेशन्स होतात, ज्यावेळी एका ठिकाणी खूप संख्येमध्ये लोक येतात त्यावेळी ते घडण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की सतर्क राहा, जागरूक राहा. जे लोक गावात आहेत त्यांनी गावातल्या आपल्या इतर गावकऱ्यांच्या घरांची अधूनमधून का होईना चाचपणी करा. गावात नवीन कोण व्यक्ती दिसतोय, टू व्हीलरवरती कोण फिरतायत किंवा संशयास्पद लोक कोणी आहेत का, तर याची सुद्धा खात्री करा. गावातल्या पोलीस पाटलांनी या सगळ्यांना विश्वासात घ्या आणि कमीत कमी अशा घटना कशा घडतील याकडे आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करून निश्चित लक्ष द्या.